नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये. आपल्याला र- खऱ्या अर्थाने जर चेंज हवा असेल तर तो चेंज आपण पुढच्या 7 दिवसांमध्ये आपल्या लाईफमध्ये आणू शकतो आणि 7 दिवस पुरेसे आहेत मित्रांनो. मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही इम्पॉर्टंट गोष्टी शेअर करणार आहे. आणि ते जर केलं आपण आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की माझं लाईफ चेंज व्हावं, माझ्या लाईफमध्ये ट्रान्सफॉर्मेशन व्हावं, बदल व्हावा. तेच 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 रुटीन मध्ये आपल्या लाईफमध्ये गोष्टी चाललेल्या आहेत. आणि जर आपल्याला चेंज हवा असेल तो आपण फक्त विचार करून नाही तर आपल्याला ऍक्शन घ्यावी लागणार आहे. आणि छोट्या छोटी गोष्टी करायच्यात आपल्याला. ह्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करतोय. पॉवरफुल काही गोष्टी आहेत. शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघा, तुम्हाला लक्षात येईल. तर मित्रांनो, आपल्याला फक्त विचार करत बसायचं नाही, आपल्याला ऍक्शन घ्यायची. तर ह्या 7 दिवसांमध्ये तुम्हाला मी काही एक ऍक्शन प्लॅन देणार आहे, एक चॅलेंज देणार आहे. असं समजा की मी तुम्हाला एक चॅलेंज देतोय. एक 7 दिवसांचं हे चॅलेंज आहे. आणि हे चॅलेंज तुम्हाला ऍक्सेप्ट करायचंय. आणि हे छोट्या छोट्या ह्या गोष्टी करायच्यात. आणि त्याच्यातून बघा, आपण बरेचसे जे आपण स्टक राहतो, आपण तिथं तिथं अडकून राहतो बऱ्याच वेळा. तर त्याच्यातून आपल्याला बाहेर पडायचंय. ओव्हर थिंकिंग करत राहतो आपण. आपली सगळ्यात मोठी मिस्टेक हीच आहे की आपण ऍक्शन घेत नाही आणि आपण खूप ओव्हर थिंकिंग करतो. आणि तुम्ही पण ओव्हर थिंकिंग करता का? तर मला जरूर कॉमेंट्स मध्ये कळवा की हो आणि त्याच्याने काय होतं, आपला कॉन्फिडन्स लूज होतो. आपला कॉन्फिडन्स लूज झाला की आपण स्वतःवरतीच डाऊट घेतो खूप. आपण स्वतःवरती डाऊट घेतो, स्वतःच्या ऍबिलिटीज वरती डाऊट घेतो. आणि ह्याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं. हे जे लूप आहे, हे निगेटिव्ह लूप आहे. आणि निगेटिव्ह लूप मधून आपल्याला बाहेर पडायचं आहे. आणि हे ऑटो पायलट मोडवरती वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष हे चालत राहिलेलं आहे. आणि ह्याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर मी तुम्हाला एक खूप पॉवरफुल हे गोष्टी आहेत आत्ताच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. तुम्हाला हे चॅलेंज कम्प्लीट करायचे, फक्त 7 दिवसांचं हे चॅलेंज आहे. आणि तुम्ही स्वतःला बघाल की आपण तसंच नाही राहिलेलं, आपल्यामध्ये बदल घडलेला आहे. आणि तर त्याच्यात आपल्याला काय करायचंय, जे कॉन्फिडन्स किंवा ओव्हर थिंकिंग किंवा सेल्फ डाऊट किंवा आपण जे स्वतः आपली सेल्फ इमेज ह्याच्यामुळे खूप कमी होऊन जाते. ह्याच्यावरती आपल्याला काम करायचं. भीती, फिअर फॅक्टर निर्माण होते आपल्यामध्ये खूप. तर ह्याच्यातून आपल्याला बाहेर पडायचे मित्रांनो. आणि स्टक नाही राहायचं आपल्याला आयुष्यामध्ये. पाणी जसं खळाळतं असतं तर ते स्वच्छ पाणी असतं. तसंच आपण जर स्टक राहिलो एखाद्या ठिकाणी, जर पाणी साठून राहिलेलं असेल तर खराब होऊन जातं. तसंच बरेचसे आपण साठून राहतो, म्हणजे बरेचसे आपण स्टक राहतो एका ठिकाणी. आणि त्याच्याने आपल्या लाईफमध्ये एक्साइटमेंट, एनर्जी नसते. तर आपल्याला त्याच्यातून बाहेर पडणं फार इम्पॉर्टंट आहे. आपल्याला आपली आयडेंटिटी बदलायची, हे लक्षात घ्या. आणि त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आणि हे आपण काही जाणून बुजून करतोय, हे लक्षात घ्या. कॉन्शियसली आपण हे करतोय. तर मग 7 दिवसांचं चॅलेंज काय बघूयात आपण. पहिला दिवस आहे अवेअरनेस डे. या दिवसाला आपण काय म्हणतो, अवेअरनेस डे. म्हणजे काय, की आपण आज फक्त ऑब्झर्व करायचं. आपल्या स्वतःच्या माइंडमध्ये येणारे थॉट्सला काय करायचंय, ऑब्झर्व करायचंय. फक्त आजचा दिवस जो आहे ना, ऑब्झर्व करण्याचा आहे. की बाबा थॉट जो आला आता माझ्या माइंडमध्ये, तो पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हा थॉट. आणि जर निगेटिव्ह असेल तर आपल्याला त्याचा बेनिफिट नाहीये मित्रांनो. त्यामुळे आपण आपल्या माइंडमध्ये येणारे थॉट्सला ऑब्झर्व करायचे की हा पॉझिटिव्ह थॉट आहे का निगेटिव्ह थॉट आहे. पूर्ण दिवसभरात कारण की निगेटिव्ह असेल तर आपल्याला त्याला रिप्लेस करायचं त्याला. आणि त्याचा अदरवाईज आपण जर त्याच्या जागी रिप्लेस नाही केलं तर तो आपलं नुकसान करणार आहे. दुसरा दिवस स्मॉल ऍक्शन डे. म्हणजे काय, की आज काहीतरी ऍक्शन घ्यायची आपण. आज आपल्याला काहीतरी ऍक्शन घ्यायची आहे. ज्या गोष्टींची आपण टाळाटाळ करतोय अशा गोष्टींना आपण ऍक्शन घेणार आहे. आपण टाळाटाळ नाही करणार आहे. आज एखादी छोटीशी गोष्ट जी आपण प्रोक्रॅस्टिनेट करतो, म्हणजे नंतर बघू नंतर करू. खूप वर्षांपूर्वीचा एखादा मित्र आहे, आपण त्याला कॉल करायचा, खूप दिवसांपासून राहून जाते, आपण करत नाही त्याला कॉल. तर त्याला फोन उचलायचा आणि त्याला फोन लावायचा. किंवा एखाद्या अननोन लिफ्टमध्ये एखादा माणूस भेटला ज्याची तुमची काही ओळख नाही खास, किंवा तुमच्या बिल्डिंग मध्ये राहतो किंवा आजूबाजूला कुठे राहतो, जास्त काही ओळख पण नाही तुमची, किंवा एखादा कम्प्लीट अननोन माणूस आहे, बसमध्ये बसलाय, आपण बऱ्याच वेळा बोलत नाही, आपण फक्त मोबाईलमध्ये असतो. त्या माणसाची बोला, थोडीशी गप्पा मारा. दॅट इज, त्याच्याने काय होतं, आपण थोडीशी ऍक्शन करतोय, काही ना काहीतरी ऍक्शन करतोय. बाजूच्या माणसाशी जरी बोलायचं असेल तरी आपल्याला ऍक्शन ते घ्यावीच लागत. तर ते करणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे काय, आपण फिअर वरती मात करायला सुरुवात केलेली. आपण स्टक, आपल्याला बाहेर पडायचे त्याच्यातून. बऱ्याच वेळा आपला कॉन्फिडन्स लो झालेला असतो, आपण थोडीशी ऍक्शन घेणं इम्पॉर्टंट आहे. तिसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचंय, हा दिवस आहे महत्वाचा, म्हणजे नो ओव्हर थिंकिंग रूल. आज जे पण काम करायचं असेल, आपण फार विचार नाही करायचा त्याच्यावरती. जर त्या कामाचा आपल्याला फायदा होणार असेल
तर 5 सेकंदाचा रूल वापरा. 1 2 3 4 आणि 5 आणि इमिजिएटली समजा एखाद्याला फोन करायचा होता त्याला फोन करा, एखाद्याला भेटायला जायचं होतं उठा आणि त्याला भेटायला जावा. जे काही एखादं काम राहिलं होतं खूप दिवसांपासून पोस्टपोन करतोय ते काम करायला सुरुवात करा. विचार नका करू जास्त. ओव्हर थिंकिंगनी आपण ऍक्शन करत नाही आणि आपल्याला त्रास होतो. तर आय होप की तुम्हाला हे चॅलेंज आवडते. चॅलेंज तुम्ही व्हिडिओमध्ये चॅलेंज ऍक्सेप्टेड म्हणून पण लिहा कॉमेंटमध्ये. आणि सगळ्यात महत्वाचे पुढचे 4 दिवस पुढचे डे चौथा आणि नंतर काय करायचं मी सांगतो. पण त्याच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला की आपल्याला जर लाईफमध्ये कॉन्फिडंट बनायचंय, ओव्हर थिंकिंग मधून बाहेर पडायचंय, सेल्फ डाऊट मधून बाहेर पडायचंय आणि एक फिअर फॅक्टर मधून बाहेर पडायचंय आणि एक स्ट्रॉंग काम म्हणजे काम म्हणतो ना आपण काम कॉन्फिडंट पर्सन बनायचंय आणि आपल्या स्वतःच्या पर्सनल डेव्हलपमेंटवरती काम करायचंय. कारण की जर आपल्याला लाईफ डेव्हलप करायचं असेल तर स्वतःपासून डेव्हलप व्हावं लागत. आपल्यातून सगळं विश्व निर्माण होतं. तर आपल्याला जर पर्सनल डेव्हलपमेंट करायची तर तुम्ही माझ्या वेबिनार अटेंड करू शकता. त्याच्यामध्ये मी तुम्ही आपल्या पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंडच्या मदतीने आणि माझी एक आर्क मेथड आहे त्या मेथडच्या मदतीने आपण आपल्या लाईफमध्ये कसं ट्रान्सफॉर्मेशन आणू शकतो आणि कसा बदल घडवून आणू शकतो आणि कशा ह्या सगळ्या गोष्टी निगेटिव्ह गोष्टींमधून आपण बाहेर पडू शकतो हे समजून घ्याल. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली लिंक आहे व्हॉट्सअप ग्रुपची, त्याच्यामध्ये तुम्ही जॉईंट व्हा. तुम्हाला अपकमिंग वेबिनारची माहिती मिळेल आणि जॉईन झाल्यानंतर तुम्ही कॉमेंटमध्ये जॉईन म्हणून पण जरूर लिहा मला ह्या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये. आणि हे चॅलेंज तुम्ही ऍक्सेप्ट करा आणि चॅलेंज ऍक्सेप्टेड म्हणून पण कॉमेंटमध्ये जरूर लिहा. आता जाऊयात आपल्या व्हिडिओकडं. चौथा दिवस. चौथ्या दिवशी आपल्याला काय करायचं, आपल्या बॉडी लँग्वेज मध्ये इम्प्रुव्हमेंट करायची. कारण की आपली बॉडी खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. खूप आपली जी बॉडी आहे, आपण जर खूप डाऊटफुल असू, फिअरफुल असू तर आपली बॉडी पण तशाच प्रकारची असते. पण आपण जर स्ट्रॉंग असू, पण जर कॉन्फिडंट असू तर कॉन्फिडंट माणसाची बॉडी लँग्वेज वेगळी असते बघा. त्याची चालण्याची पद्धत वेगळी असते, उभं राहण्याची पद्धत वेगळी असते. तो लोकांशी नजरेत नजर टाकून बोलेल, तो असं खाली बघून नाही बोलणार, चपलेकडे बघून नाही बोलणार. तर हे फार इम्पॉर्टंट आहे. तर आपली बॉडी स्ट्रेट उभं राहा. आपल्या चालण्यामध्ये एक कॉन्फिडन्स आणा. आय कॉन्टॅक्ट लोकांशी ठेवा. काही लोक इतके असे खाली बघतात, ते लोकांकडे बघू शकत नाही बिकॉज ऑफ देअर लो सेल्फ इमेज. स्वतःबद्दलची त्यांची सेल्फ इमेज कमी असते. तर तसं नाही करायचं. आपल्याला लोकांच्याकडे बघून बोलायचं, त्यांच्या डोळ्यात बघून बोलायचे कॉन्फिडेंटली. आपली बॉडी कॉन्फिडन्स पाहिलं आपण तोंड उघडण्याच्या अगोदर आपली बॉडीनी बरंच काही लोकांना सांगितलेलं असतं मित्रांनो. तर हे लक्षात ठेवा, आपली कॉन्फिडन्स आपल्या बॉडीमधून दिसतो. पाचव्या दिवशी काय करायचंय, चौथा दिवस आहे बॉडी लँग्वेज डे शिफ्ट. बॉडी लँग्वेजला आपल्याला शिफ्ट करायचंय. पाचव्या दिवशी आपल्याला काय करायचंय, स्पीकअप डे. म्हणजे काय की आज जिथे आपण शांत राहायचो एखाद्या मीटिंग मध्ये वगैरे, आपण जास्त बोलायचं नाही. तर त्या मीटिंग मध्ये आज आपण समजा तुमच्या ऑफिसची मीटिंग आहे, तुम्ही तुमच्या मनात काय असेल सांगत नाही किंवा कुठे घरामध्ये बाहेर ऑफिसमध्ये तुमच्या मित्रांमध्ये आपण आपल्याला वाटतं की लोक काय म्हणतील, बाकीचे सगळे माझ्यावर हसतील. तर इवन समजा तुम्ही स्टुडंट असाल समजा आणि तुम्ही जर शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये असाल आणि तुम्ही जर बोलत नसाल तर हात वरती करून बोलायचं की मला हे सांगायचंय. म्हणजे तुम्ही बोलणं फार इम्पॉर्टंट आहे. आपलं मत मांडणं फार इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे पाचव्या दिवशी ते करायचं आपल्याला. सहाव्या दिवशी नो व्हॅलिडेशन डे. म्हणजे काय की बऱ्याच लोकांना आहे ना, मला कोणीतरी अप्रूव्ह करावं माझ्याबद्दल. म्हणजे आपल्याला अप्रुव्हलची गरज नाही किंवा व्हॅलिडेशनची गरज नाही हे लक्षात घ्या. स्वतःवरती इतका कॉन्फिडन्स आपल्याला डेव्हलप करायचा आहे ना की एखाद्याला जर मी पसंत नसेल तर आय डोंट केअर. ठीक आहे, सगळे हजार लोक आहेत तर सगळ्यांना काय पसंत आपण असू असं जरुरी नाही. काही लोक जर आपल्याकडे अट्रॅक्ट करणार आहेत तर काही लोक आपल्यापासून रिपेल पण होणार आहेत. तर जरुरी नाही की सगळ्याच लोकांनी आपल्याला ऍक्सेप्ट करावं, अजिबात जरूर नाही. त्यामुळे डोंट लुक फॉर दॅट व्हॅलिडेशन. म्हणजे अप्रुव्हल किंवा व्हॅलिडेशनची आपल्याला गरज नाही. याचा अर्थ असं नाही की आपण कसं पण एकदम केअरलेसली वागायचं. पण समजा आपण चांगलं वागत असून तरी बऱ्याच वेळा लोक आपल्याला किंमत देत नाही. तर तशा त्या सिच्युएशन मध्ये आपण कोणाला जाऊन अरे बाबा मी पण खूप चांगला माणूस आहे हे प्रूव्ह करायची गरज नाहीये. डोंट डोंट डू दॅट. आपलं स्वतःला एवढं खाली पण घेऊन जायचं नाहीये. आणि डे सातवा काय करायचंय, रिफ्लेक्ट करायचे जे आतापर्यंत आपण केलं ते आणि आपली आयडेंटिटी शिफ्ट होईल मित्रांनो. आज आज बस आज बस एवढंच करायचंय. स्वतःला विचारायचंय की
मी ह्या प्रोसेसमध्ये कोण बनत चाललेलो आहे, मी चेंज होत चाललेलो आहे का? आणि तुम्ही जर हे 7 दिवस व्यवस्थित फॉलो केले तर तुम्ही स्वतः बघाल तुमच्यामध्ये की खूप सारा कॉन्फिडन्स तुम्हाला यायला सुरुवात होईल. खूप सारा कॉन्फिडन्स यायला सुरुवात होईल. आणि तो कॉन्फिडन्स आपण ही जी आहे ती ऍक्शन बेस्ड आपण हे चॅलेंज ठेवलेले आहे 7 दिवसांचं ऍक्शन बेस्ड. लक्षात ठेवा की हे 7 दिवस जर आपण कंटिन्युअसली ठेवलं ना तर आपल्या ब्रेन मध्ये आहे ना एक एक पॅटर्न बनायला सुरुवात होईल. जसा निगेटिव्ह पॅटर्न बनतो ना ब्रेन मध्ये आणि नंतर ऑटोमॅटिकली तशाच गोष्टी आपल्या हातून घडायला सुरुवात होतात कारण की तो एक पॅटर्न बनलेला आहे. तसाच एक चांगलं पॅटर्न बनवायला सुद्धा सवय लागावी लागते आपल्याला स्वतःला. आणि त्याच्यासाठी आपण 7 दिवस 21 दिवसांचे असे अलग 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 मी माझ्या कम्युनिटीमधल्या लोकांना चॅलेंज देत असतो अलग अलग टाईपचे की तुम्ही हे 7 दिवसात आपल्याला हे चॅलेंज आहे किंवा हे 21 दिवसांचं हे चॅलेंज आहे. मी त्यांच्याकडून ते करून घेतो. आणि तुम्हाला जर त्याची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही अर्थात वेबिनार माझा अटेंड करा. त्याच्यामध्ये तुम्हाला त्या वेबिनारमध्ये सगळी माहिती पण समजेल. आपल्याला जर आयुष्य आपल्याला बदलायचं असेल तर आपण कम्फर्टेबल राहून आपली ग्रोथ नाही होणार. लक्षात घ्या. आपल्याला अनकम्फर्टेबल व्हावंच लागेल. आणि त्याच्यामध्येच आपली खरी ग्रोथ आहे. जिथं पेन फील होईल तिथं थोडंसं ऑकवर्ड वाटेल तिथंच ग्रोथ होणार आहे. आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही जर ह्या व्हिडिओला लाईक करा, ह्या व्हिडिओला सेव्ह पण करून ठेवा. का? कारण की आता तुम्हाला व्हिडिओ मध्ये लिहायचंय की चॅलेंज ऍक्सेप्टेड म्हणून. तुम्ही कॉमेंटमध्ये लिहा चॅलेंज ऍक्सेप्टेड म्हणून. आणि 7 दिवस या गोष्टी तुम्ही करा. आणि 7 दिवसानंतर परत या इथं आणि मला सांगा की डन म्हणून, चॅलेंज डन म्हणून. आणि तुम्ही स्वतःमध्ये खूप सारा ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही एक्सपिरियन्स केलेला असेल तर तुम्हाला 7 दिवसांनी म्हणजे आपण खूप बदल झालेला असतील. एक नवीन व्हर्जन आपलं तयार होत झालेलं असेल मित्रांनो. तर पहिल्या दिवशी काय करायचे आपल्याला पहिला दिवस आहे अवेअरनेस डे. 7 दिवसांच्या ह्याच्यामध्ये पहिल्या दिवशी अवेअरनेस करायचं आहे. दुसऱ्या दिवशी स्मॉल ऍक्शन डे. जे प्रोक्रॅस्टिनेट करत होतो त्याच्यावरती ऍक्शन घ्यायची. तिसऱ्या दिवशी ओव्हर थिंकिंग नाही करायचं. 1 2 3 4 5 5 सेकंदाचा रूल आणि ऍक्शन. चौथा दिवस आहे आपली बॉडी लँग्वेज इम्प्रूव्ह करायची, त्याच्यावरती फोकस करायचा. पाचव्या दिवशी जिथं आपण शांत राहायचो तिथं जाणून बुजून बोलण्याचा प्रयत्न करायला सुरुवात करायची. मीटिंग मध्ये हात उचलायचा आहे, समजा प्रश्न विचाराय बोलणं फार इम्पॉर्टंट आहे. आणि 6व्या दिवस लक्षात ठेवा नो व्हॅलिडेशन डे. काही कोणाची व्हॅलिडेशन आणि अप्रुव्हलची गरज नाही. समजा नसल तो माणूस आपले तर डोंट वरी अबाउट इट. प्रत्येक माणसानेच आपल्याला लाईक करावं असं जरुरी नाहीये. लक्षात घ्या. आणि 7व्या दिवशी काय करायचं, हे 6 दिवस आपण जे ऍक्टिव्हिटीज केल्या त्याचं रिफ्लेक्शन करायचंय आणि स्वतःच्या आयडेंटिटीवरती काम करायला सुरुवात करायचंय. आणि स्वतःला विचारायचं की बाबा या प्रोसेसमध्ये मी कोण बनत चाललेलो आहे. बघा तुम्ही हे जर कंटिन्युअस ठेवलं तर आपल्या पर्सनॅलिटीमध्ये चेंज व्हायला सुरुवात होईल मित्रांनो. आपल्याला जी बाहेरून जे चेंज घडवायचे त्याच्यासाठी आपल्याला इंटरनल चेंज घडवावा लागेल. आपला माइंडसेट चेंज करावा लागेल. आणि त्याच्यासाठीच मी काम करतो. माइंडसेट आणि कॉन्फिडन्स कोच म्हणून आहे. माझं नाव योगेश आहे मित्रांनो. थँक्यू सो मच तुमच्या टाइमसाठी. आणि व्हिडिओला लाईक करा. जरूर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की असेच व्हिडिओ मी व्हॅल्यू ॲडिशनचे बनवत असतो. आणि कॉमेंटमध्ये जरूर लिहा चॅलेंज ऍक्सेप्टेड म्हणून. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.